टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पडझड चालू असल्याचं दिसून येते। खरं तर आगामी काळात देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि हेच जे अर्थात डॅमेज होते ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी देखील आता तयार झालेले आहेत। आज तात्या तुमची शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। पुणे शहरातील पदाधिकारी तुम्ही बोलवलेले आहेत, कशा प्रकारे हे डॅमेज कंट्रोल असणार आहे? डॅमेज झालंय कुठं? डॅमेज काय झालेलं नाहीये। मला वाटतं की जे गेलेत ना ते सागरगोटे असतात ना घरंगळत जाणारे, त्यांना काय बेस राहिलेला नाहीये की ज्यांना इकडे तिकडे कोण विचारत नाही अशी लोक चाललेली आहेत। त्यामुळं हे टायगर सगळे इकडेच आहेत। मग टायगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असल्यामुळे आम्हाला बाकीची चिंता नाहीये, परंतु कोणतंही एखादं युद्ध जर तुम्हाला जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्वतयारी चांगली असली पाहिजे। म्हणून आम्ही जी आता तयारी करतोय ही आजपासून आम्ही सगळ्या म्हणजे पुणे शहरातील 8 विधानसभा, मग 6 विधानसभा पुणे शहरातल्या 2 विधानसभा या उपनगरांमधल्या आहेत। ह्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आज 4 विधानसभा आणि उद्या 4 विधानसभा असे जे इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत ह्यांना आम्ही इथं फॉर्म देणार आहोत आणि ते फॉर्म त्यांच्याकडनं आम्ही भरून घेणार। त्याच्यानंतरनं ह्या प्रत्येक विधानसभा वाईज आमचा एक ग्रुप होणार आहे। ह्या जे आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत याच्यामध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये आम्ही 138 जागा लढवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 8,23,000 मतदान संपूर्ण पुणे शहरामध्ये शिवसेनेला झालेलं आहे। आणि त्यामुळं आता जे 2017ला ज्यांनी निवडणुका लढवल्या होत्या त्या लोकांची आत्ताची परिस्थिती काय, त्यांची आमच्याकडे नावं, त्यांची लिस्ट, त्यांचे नंबर सगळे आहेत। परंतु त्याबरोबर आता नव्याने जी लोक तयारी केलीत ह्या 8 वर्षामध्ये, कारण ते 5 वर्ष नाही 3 वर्ष 8 वर्ष झालेत निवडणुका नाही आहेत, मग या 8 वर्षामध्ये जे नवोदित आहेत त्यांची सगळ्यांची संख्या आणि पूर्वीच्या लोकांची संख्या अशी मिळून आम्ही विधानसभा वाईज सगळं वर्गीकरण करणार आहे। आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची ह्या महिन्याभरामध्ये प्रत्येकाची प्रशिक्षण शिबिरे होणार आहेत। त्याच्यामध्ये होय मी नगरसेवक होणार। आम्ही एक प्रोग्राम हा सगळ्या पुणे शहराला शिवसेनेला देतोय। तुम्ही निवडणूक समन्वयक म्हणून तुमची उद्धव ठाकरेंनी थेट तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे। अनेक लोक जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याकडे महत्त्वाची पक्षाची पदं होती, आता ती पक्षाची जी पदं आहेत ती नव्याने नियुक्ती दिली जाणार आहे का कार्यकर्त्यांना? 100%, कारण काल परवा दिवशी जी आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये आमचे सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर साहेब होते, आमचे शहराध्यक्ष गजानन थरगुडे, संजय मोरे आणि आमची मीटिंग झाली। त्याच्यामध्ये क्लिअरली इंटिमेशन दिलेले आहेत की ज्या जागा संघटनेच्या ज्या आत्ता खाली झालेल्या आहेत त्या जागा शहराध्यक्ष म्हणून लगेच त्या भरतील। निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षामध्ये काय काम करावं लागतंय हे नंतर ना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांना डोकं खाजवायचं काम आम्ही ठेवणार नाही। म्हणून अर्थात तुम्ही महापालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असं जमा 100%। हे ज्या दिवशी माझी समन्वयक म्हणून नेमणूक झाली त्याच दिवशी खऱ्या अर्थाने मी आता तुम्हाला आजच सांगतो की आजच्या ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेली हा पहिला पॉइंट आहे की याच्यामध्ये शिवसेनेने पहिल्यांदा निवडणूक समन्वयक म्हणून नेमला। आता या प्रत्येक पक्षाला पुणे शहरातल्या निवडणूक समन्वयक नेमावे लागतील। आता तुमच्या शिवसेनेची नक्की ताकद किती आहे? सर्व जागा तुम्ही लढवू शकता पुणे शहरातल्या? आता मागच्या 2017च्या निवडणुकीला आम्ही 138 जागांवरती उमेदवार दिलेले आहेत आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 138 जागांमध्ये एकाही उमेदवाराला 4,000पेक्षा कमी मतदान नाहीये। स्वतःचे आमचे सगळे प्रभाग होते, त्याच्या सगळे डिटेल्स आम्ही आणलेले आहेत। अगदी 4,000पासून तर 10,000-11,000 हजारापर्यंत मतदान पडलेले उमेदवार आमच्याकडे आहेत। ह्या सगळ्यांची सांगड घालून पुणे शहरामध्ये भागवा फडकवायचा आम्हाला कोणत्याही प्रश्न, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असणार आहे। त्यासाठी आम्ही ही सगळी तयारी करू। यापूर्वी तुमच्या पक्षाचे नेते संजय राऊत जे आहेत त्यांनी मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही आमच्या स्वबळावर लढवू असा नारा दिला होता। तोच नारा तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात का? स्वबळाचा नारा पुण्यात देणार आहात का? पुण्यामध्ये परिस्थिती काय होईल ही आता सांगू शकत नाही, परंतु आम्ही आमच्या परीने तयारी चालू केलेली की आम्हाला जर सांगितलं उद्या, कारण 2017ला आम्ही सिंगल लढलेलो आहोत, त्यामुळे असं काही नाही की 2017ला आमच्याकडे उमेदवार नव्हते। 138 उमेदवार आम्ही पूर्ण पुणे शहरामध्ये दिलेले आहेत सगळ्या प्रभागामध्ये आमच्या, आणि एकही उमेदवार 4,000पेक्षा खाली आलेला नाहीये। मग जर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढायचं असेल तर आम्ही ज्या काही कॅल्क्युलेशन मांडलेले आहेत की त्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा गट किंवा काँग्रेस
ह्या 3 पक्षांची सुद्धा आम्ही कॅल्क्युलेशन मांडलेलं आहे की जर तिघं आम्ही एकत्र झालो तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांपेक्षा आम्ही किती पुढे असू शकतो, की बाकीचे इतर लोक कोणी आता आमच्या गिनतीमध्ये नाही आहेत. कारण आमचे खऱ्या अर्थानं जे आमची कॉम्पिटिशन आहे ती भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. त्यामुळे बाकीचे इतर लोकांना आता उमेदवार शोधणं किंवा कोण गेलाय कुठं गळ लावून बसणं, मग हे टायगर फेगर हे असले मिशन राबवणं ही कामं त्यांना करावी लागतात. आम्हाला शोधायची गरज नाही. ऑलरेडी आमच्याकडे 138 टायगर तयार आहे. निवडणूक समन्वयक म्हणून तुम्ही सांगू शकता की आज उद्या जरी निवडणुका लागल्या तरी तुम्ही स्वबळावर लढू शकता. साहेबांनी तयारी सांगितलं तर शेवटी शिवसैनिक आहे. एकदा साहेबांनी सांगितलं की आमच्या हेल्थ मोगेंबो म्हणले की आम्ही उडी मारायला तयार. धन्यवाद तात्या. खरं तर आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे त्याचे निवडणूक समन्वयक वसंत मोरे यांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीचं काम सुरू केलेलं आहे आणि रणशिंग आम्ही फुंकलेला आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.